श्री स्वामी समर्थ. घरात उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स आणि युक्त्या ज्या सर्व महिलांना उपयोगात येतील. कणिक मळताना त्यात चवीनुसार थोडे मीठ घातल्यास पोळीची चव अधिक छान लागते. पुऱ्या तळताना तेलात चिमूटभर मीठ घाला, त्यामुळं पुऱ्या जास्त तेल शोषत नाहीत आणि त्या कमी तेलकट होतात. जर चुकून भात करपला तर त्यावर पावाचा एक तुकडा ठेवा आणि झाकण लावा. ब्रेड करपलेला वास शोषून घेतो आणि भात चांगला लागतो. ज्वारीची भाकरी थापताना हाताला थोडं पाणी लावा, त्यामुळं भाकरी पिठाला चिकटत नाही आणि ती एकसारखी थापली जाते. पोळ्या गरम डब्यात भरताना डब्याच्या तळाला आधी एक सुती नॅपकिन ठेवा. यामुळे पोळ्यांना वाफेचा घाम येत नाही आणि खालची पोळी भिजत देखील नाही. पराठे मऊ आणि खुसखुशीत होण्यासाठी पीठ मळताना त्यात थोडे दही मिसळा. भात शिजवताना कुकरच्या झाकणाला आतून थोडे तेल लावा, त्यामुळे शिट्टी होताना पाणी बाहेर उडून ओटा खराब होणार नाही. खडे मसाले आणि मीठ आवर्जून टाका, त्यामुळे भाताला आतपर्यंत छान सुगंध आणि चव येते. उन्हाळ्यात दूध लवकर फाटू नये म्हणून ते काचेच्या भांड्यात स्टोअर करून ठेवावे. दूध साठवण्यासाठी तुम्ही काचेचा जग किंवा बाटलीचा वापर करू शकता. दूध तापवल्यावर ते पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झालं की मग त्याला कॅप किंवा झाकण ठेवून व्यवस्थित बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्याने दूध नासणार नाही. चमच्याने आल्याची साल काढा. आल्यावरील उंचवटे आणि अनियमिततेमुळे सोलणे अवघड असू शकते. सोलण्याच्या चाकूऐवजी किंवा पिलरऐवजी चमचा वापरा. तो सालीवर घासा आणि साल प्रत्येक वळणानुसार सहज निघेल, ज्यामुळे आलं वाया जाण्याचे प्रमाण कमी होईल. नंबर 2, इमर्शन ब्लेंडर घ्या. इमर्शन ब्लेंडरने थाई करी पावस्ते बनवणे. स्वयंपाकघरातील इतर कोणत्याही इलेक्ट्रिक उपकरणापेक्षा मी माझ्या इमर्शन ब्लेंडरचा वापर खूप जास्त करतो. भांड्यातच सूपची प्युरी बनवणे असो, चीज सॉसमध्ये नको असलेल्या गुठळ्या काढून टाकणे असो, किंवा 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात मेयोनीज किंवा हॉलंडाइज सॉस बनवणे असो, या सर्व कामांसाठी इमर्शन ब्लेंडर हेच योग्य साधन आहे. काउंटरटॉप ब्लेंडर किंवा फूड प्रोसेसरपेक्षा स्वच्छ करायला खूप सोपे. गरम पदार्थ भांड्यातून ब्लेंडरच्या जारमध्ये नेण्याची गरज नाही आणि अगदी कमी प्रमाणात असलेल्या पदार्थावरही काम करण्याची क्षमता, अर्थात त्याच्या डोक्याला व्यवस्थित बसेल असा कप तुमच्याकडे असल्यास. या गोष्टींमुळे हे एक अमूल्य साधन ठरते. लिंबूवर्गीय फळांसाठी एक लहान गाळणी ठेवा. मी स्टोव्हजवळच्या माझ्या अवजारांच्या भांड्यात एक लहान हँडल असलेली गाळणी ठेवते, जेणेकरून मला पटकन लिंबू किंवा लाईम अर्धे कापून त्याचा रस थेट गाळणीतून भांड्यात पिळून घेता येतो. नंतर बिया काढण्यापेक्षा हे कितीतरी सोपे आहे. आणि तुम्ही स्टोव्हजवळ नेहमीच्या वापरातील अवजारांनी भरलेले एक भांडे ठेवता, नाही का? तीच लहान गाळणी अंड्यासाठी देखील वापरू शकता. त्याच गाळणीचा वापर करून तुम्ही अगदी योग्य आकाराची पोच अंडी बनवू शकता. ते कसे? तर सिंकवर गाळणीत अंडी फोडा आणि त्यातील अतिरिक्त पांचट पांढरा भाग काढून टाकण्यासाठी त्यांना हळुवारपणे फिरवा. जे शिल्लक राहील ते घट्ट अंड्याच्या आकाराचे अंडे असेल, जे स्वच्छपणे पोच होते. अगदी परफेक्ट बिलबोर्डवरील ग्लॅमरस फोटोसाठी तयार असलेली फ्राईड अंडी बनवण्यासाठीही तुम्ही हीच युक्ती वापरू शकता. कारखान्याच्या उत्पादन रेषेप्रमाणे विचार करा आणि स्वच्छपणे काम करा. नवशिक्या स्वयंपाकांसोबत काम करताना मला सर्वात सामान्यपणे दिसणारी कार्यक्षमता म्हणजे कामाच्या नियोजनात असते. समजा तुमच्याकडे 4 कांदे आहेत, ज्यांची साल काढून बारीक करून एका मोठ्या भांड्यात टाकायचे आहेत. तर तुम्ही प्रत्येक कांद्यासाठी ही प्रत्येक पायरी एक करून केली तर तुमचा बराच वेळ बोर्ड, कंपोस्ट बिन आणि भांडे यांच्यामध्ये सतत ये-जा करण्यात, चाकू उचलून खाली ठेवण्यात आणि पुढच्या कामासाठी मानसिक तयारी करण्यात जातो. त्याऐवजी एखाद्या कारखान्याप्रमाणे काम करा.
सर्वप्रथम सर्व कांद्याची टोके कापून त्यांना मधोमध चिरा. त्यानंतर सर्व कांद्याची साल काढा. मग सर्व आडवे काप करा. त्यानंतर सर्व उभे काप करा. शेवटी तुमचे सर्व अचूक कापलेले तुकडे एका भांड्यात काढा आणि पुढचे काम सुरू करण्यापूर्वी तुमचा बोर्ड आणि काउंटर टॉप देखील स्वच्छ करा. तुमच्या सर्व कामांना अशा प्रकारचा विचार लागू करा आणि तुमच्या लक्षात येईल की स्वयंपाकघरात घालवलेला तुमचा वेळ केवळ अधिक कार्यक्षमच नाही तर अधिक नीटनेटका, स्वच्छ आणि सुव्यवस्थित देखील असेल. ॲव्होकॅडो सालीसकट कापून घ्या. 2 हातांनी कापलेल्या पिकलेल्या ॲव्होकॅडोचे 2 अर्धे भाग दाखवले जातात. सॅलड किंवा ग्वाकामोलेसाठी ॲव्होकॅडोचे काप करण्यासाठी त्याला अर्धे कापून घ्या. चाकूच्या मागच्या भागाने त्यावर प्रहार करून आणि पिळून बी काढून टाका. त्यानंतर सोलण्याच्या चाकूच्या किंवा शेपच्या चाकूच्या टोकाचा वापर करून थेट सालीवर काप करा. जेव्हा तुम्ही चमच्याने ते बाहेर काढाल तेव्हा तुम्हाला काप तयार मिळतील आणि कटिंग बोर्डवर निसरड्या सोललेल्या ॲव्होकॅडोला हाताळण्याच्या त्रासापेक्षा यात कमी पसारा होईल. आधीच सोललेला लसूण विकत घ्या. यासाठी मला कदाचित खूप विरोध होईल, पण खरं सांगायचं तर मी जवळजवळ नेहमीच आधीच सोललेला लसूण वापरतो. मला अख्ख्या लसणाची गड्डी सोलणं खूप त्रासदायक वाटतं आणि सहसा मला जेवढा त्रास घ्यायचा नसतो. आधीच सोललेला लसूण जोपर्यंत तुम्ही ताजा विकत घेता तोपर्यंत तो फ्रीजमध्ये आठवडेभर टिकतो आणि काही गर्विष्ठ शेफ तुम्हाला काहीही सांगू त्याची चव अगदी छान लागते. खरं तर मी कोणालाही आव्हान देतो की त्रिकोणी चाचणीमध्ये आधीच सोललेला आणि अख्खा लसूण वापरून बनवलेले एकसारखे पदार्थ चाखून पहा आणि त्यातील वेगळा कोणता आहे ते ओळखा. खरंच. बेकिंगसाठी वजनकाटा वापरा. बेकिंग करताना अचूक वजनकाटा वापरण्याची 2 कारणे आहेत: अचूकता आणि कार्यक्षमता. पिठासारख्या सहज दाबल्या जाणाऱ्या पदार्थांसाठी व्हॉल्यूमेट्रिक कप मापे वापरणे अत्यंत चुकीचे ठरते. तुम्ही पीठ काढण्याच्या किंवा चाळण्याच्या पद्धतीनुसार एका कप पिठाचे वजन 4 ते 6 औंसपर्यंत असू शकते. हा 50% फरक आहे. याउलट वजनकाट्यामुळे तुम्हाला खात्री असते की तुमच्या कपातील पिठाचे वजन प्रत्येक वेळी तंतोतंत सारखेच आहे, ज्यामुळे तुम्हाला अधिक चांगले आणि सातत्यपूर्ण परिणाम मिळतात. सीरियस सीड्सवर आमचे प्रमाणित कप रूपांतरण प्रति कप 5 अंश सर्व उपयोगी पीठ ऑल पर्पज फ्लोअर असे आहे. वजनकाट्यामुळे तुमची साफसफाईची कामेही वाचतील. प्रत्येक घटक मोजण्यासाठी वेगवेगळे कप वापरण्याऐवजी फक्त वजनकाट्यावर एक वाटी ठेवा आणि काम करत असतानाच थेट कामाच्या भांड्यात मोजून टाका. उदाहरणार्थ, पिझ्झाचे पीठ मळताना मला माहीत आहे की मी 1 किलो पीठ, 700 ग्रॅम पाणी, 25 ग्रॅम मीठ आणि 10 ग्रॅम ईस्ट घालून माझ्या अपेक्षेप्रमाणेच पीठ तयार करू शकेन आणि हे सर्व करण्यासाठी फक्त एकच वाटी स्वच्छ करावी लागेल. मायक्रोप्लेन तुमचा मित्र आहे. लिंबूवर्गीय फळांची साल किसण्यासाठी मायक्रोप्लेन किसणी उत्तम आहे. आले किसण्यासाठीही ती उत्तम आहे. लसूण किसण्यासाठीही ती उत्तम आहे. माझ्याकडे अनेक वर्षापासून लसूण दाबण्याचे यंत्र नाही. तुमच्या पास्ता किंवा पिझ्झावर किसलेल्या चीजचा थर तयार करण्यासाठी ती उत्तम आहे. अख्खे जायफळ किसण्यासाठी ती उत्तम आहे. ती एकंदरीतच उत्तम आहे. तुम्ही सुद्धा उत्तम होऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला मायक्रोप्लेनची गरज लागेल. मी झाकण असलेले रेडिटेनर डेली फूड कंटेनर्स वापरते, ज्यांची किंमत प्रत्येकी 50 सेंटपेक्षा कमी आहे. नंबर 10. आपले चाकू धारदार ठेवा. धारदार चाकू असणे केवळ सुरक्षितच नाही, तर तुमचा चाकू भाजीवरून निसटून तुमच्या बोटात जाण्याची शक्यता कमी होते. तर त्यामुळे कापण्याची, बारीक चिरण्याची आणि चिरण्याची कामे पटापट करता येतात, ज्यामुळे स्वयंपाक करणे अधिक आनंददायक बनते. बहुतेक घरगुती स्वयंपाकी वर्षातून 1दा किंवा 2दा चाकू धारदार करतात. जर तुम्हाला हे काम जमत असेल तर तुम्ही काही दगड घेऊन ते स्वतः करू शकता.
पण बहुतेक लोक आपले चाकू व्यावसायिकाकडे नेणे पसंत करतात. तुम्ही काहीही करा, पण त्या भयंकर इलेक्ट्रिक ग्राइंडिंग मशीन्स वापरू नका, कारण त्या गरजेपेक्षा खूप जास्त धातू काढून टाकतात, ज्यामुळे तुमचा चाकू झिजतो आणि त्याचे उपयुक्त आयुष्य कमी होते. धारदार चाकू असला तरी प्रत्येक वापरापूर्वी त्यावरील सूक्ष्म ओरखडे आणि वाकणे सरळ करण्यासाठी तो स्टीलवर घासून त्याची धार काढणे आवश्यक आहे. तुमच्या पार्मेजान चीजचे साल जपून ठेवा. पार्मेजान चीज खाऊन झाल्यावर त्याची साल किंवा कोणत्याही कडक चीजची साल एका हवाबंद पिशवीत घालून फ्रीजरमध्ये ठेवा. या 30 मिनिटात तयार होणाऱ्या पास्ता आणि बीन सूपप्रमाणे ही साल उकळत्या द्रवात 20 ते 30 मिनिटं घालून रस्सा, सूप आणि स्ट्यूला तीव्र चव देण्यासाठी वापरता येते. पास्ता सॉससाठी बेस म्हणून मोझरेला किंवा फेटा चीजचे पाणी वापरा. मागच्या रात्री वाईन यार्डवर मला स्वयंपाकघरात एक उत्तम सोपा उपाय सापडला. पास्तासाठी चीजी सॉसचा बेस म्हणून फेटा चीजसोबत येणारे पाणी वापरणे. पास्ता बनवण्यासाठी वापरलेले पाणी गरम असतानाच त्याच भांड्यातून तेवता. त्यात चीजचे थोडे तुकडे टाका. मी फेटा आणि गोड चीज वापरले आणि बस, तुमचा एक जबरदस्त पास्ता सॉस तयार. या चीज सॉसमध्ये मोसमी चेरी टोमॅटोचे काही अर्धे तुकडे किंवा कंचावरून किसलेले ताजे मक्याचे दाणे घातल्यास एक अत्यंत स्वादिष्ट पदार्थ तयार होतो. पालेभाज्या आणि औषधी वनस्पती ओलसर पेपर टॉवेलने झाकून ठेवा. जेव्हा तुम्ही भाजीचा ड्रॉवर उघडता आणि तळाशी असलेली ती प्लास्टिकची पिशवी पाहता, ज्यात पूर्वी पालेभाज्या होत्या आणि हिरव्या चिकट पदार्थाने भरलेली असते, तेव्हा तुम्हाला त्याचा राग येत नाही का? धुतलेल्या पालेभाज्या आणि औषधी वनस्पतींना ओलसर पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून आणि झिपरलॉक पिशव्यांची सील थोडी उघडी ठेवून तुम्ही त्यांचे आयुष्य काही दिवसांसाठी वाढवू शकता. पेपर टॉवेल्समध्ये ताजेपणा दर्शवणारे एक अंगभूत सूचक देखील असते. पदार्थ खराब होण्याची पहिलीच खूण दिसताच तुम्हाला पेपर टॉवेल्समधून द्रवाचे गडद डाग जमा झालेले दिसतील. हे एक चांगले लक्षण आहे की तुम्ही तुमच्या औषधी वनस्पती आणि पालेभाज्या 1 ते 2 दिवसात वापरून संपवल्या पाहिजेत. चिरलेल्या किंवा निवडलेल्या औषधी वनस्पती एक लहान डब्यात ठेवा आणि त्यावर दुमडलेला ओलसर कागदी रुमाल ठेवा. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.